छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय म्हणजेच CPR रुग्णालयातील सर्जिकल साहित्य खरेदीमधील घोटाळा आणि न्यूटन एंटरप्राइजेस यांनी बोगस कागदपत्रांद्वारे CPR प्रशासनाची केलेली फसवणूक प्रकरण माहिती अधिकारातून उघडकीला आलंय. जवळपास 9 कोटी रुपयांचा ठेका न्यूटन एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आला होता. परंतु या कंपनीकडे अन्न आणि औषध प्रशासनाचा परवाना नसताना बनावट कागदपत्राद्वारे हे टेंडर संबंधित कंपनीनं मिळवलं होतं. हे प्रकरण उजेडात येऊनसुद्धा अद्याप संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या मुद्द्यावरून आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं हल्लाबोल आंदोलन करत प्रशासकीय अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरण्यात आलं. यावेळी CPR अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव आणि इतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत अनेक मुद्द्यांवरून ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. परवाना नसताना ठेका दिलाच का? आत्तापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही? बिलिंग केलं आहे का? दोषींना पाठीशी घालत आहात का? याचा पडद्याआडचा मुख्य सूत्रधार कोण? अशा विचारलेल्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली. आत्ताच्या आत्ता गुन्हा दाखल करा, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. राजकीय आणि प्रशासकीय घुशी मारण्याचा औषध असा आशय असलेले खोके या सर्व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या समोर ठेवून निषेध व्यक्त करण्यात आला. या बैठकीतील चर्चेअंती अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित कंपनीचा मालक अजिंक्य पाटील आणि इतर संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा असा तक्रार अर्ज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिला. यानुसार 8 दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर न्यायालयाचा दरवाजा ठोठावू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांनी दिलाय. न्यूटन कंपनी कुठली आहे, कुणाची आहे, कोण याच्या मागं आहे, त्याचा परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्सनी स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याला 9 कोटी रुपये ठेका दिला आहे. उद्या कोण बुडवलं आणि काय पण औषध घालेल? लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळताय. सर्जिकल ड्रेसिंग जवळजवळ 2 वर्षात 25 कोटीचं सर्जिकल ड्रेसिंग खरेदी केलं. ह्याच्या आधी वर्षाला जवळजवळ 2 ते 2.5 कोटी रुपये खरेदी असायची. का? कशासाठी चाललंय? तर राजकीय लोक ह्यात मोठ्या प्रमाणात टक्केवारी खायला आहेत आणि टक्केवारीमुळं इथल्या लोकांना योग्य ते उपचार मिळत नाहीत. आज आम्ही न्यूटन कंपनीवर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे. त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिले. 4-5 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही न्यायालयात जाऊन ह्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करायची भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. यावेळी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी CPRच्या आवारामध्ये तुळशी इमारतीला लागून असलेल्या विनापरवाना कॅन्टीनचा मुद्दा उपस्थित केला. यावर डॉक्टर गिरीश कांबळे यांनी तात्काळ कारवाईचं आश्वासन दिलं. यावेळी उपवैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिशिर मिरगुंडे, डॉक्टर अनिता सैबन्नावर, सर्जिकल भांडार प्रमुख डॉक्टर सारंग ढवळे, वरिष्ठ लिपिक रमेश खेडेकर आदींसह शिवसेना ठाकरे गटाचे विजय देवणे, सुनील मोदी, राजू यादव, प्रज्ञा उत्तुरे, हर्षल सुर्वे, स्मिता सावंत आदी उपस्थित होते.